विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मग कसला जबरदस्त अभ्यास केलाय मुलांनी दिवसभर. सांगेल त्याप्रमाणे टॉपिक संपवलेत, म्हणेल ते प्रश्न मी केलेत. ओके. मी जे दिलेत ते प्रश्न तुम्ही करताय बरं का. याचा फायदा काय माहितीये का लक्षात घ्या. तेच प्रश्न परीक्षेत येणार आहेत. खरोखर मी सांगतो गॅरंटेड क्वेशन्स आहेत. ओके. एक कॉन्फिडन्स वेगळ्याच लेव्हलला वाढलाय आपला. तरी पण मी तुम्हाला सांगतो, की मी बघितलंय, अजून देखील मुलांच्या मनात प्रश्न आहेत, की "सर 1 तास तरी मॅथ्स करू का रोज? किंवा केमिस्ट्री करू का? माझं केमिस्ट्री काही झालेलं नाहीये. मी जर आता नाही केलं तर तेव्हा एका दिवसात होईल का?" मी तुम्हाला सांगितलंय, मी तुम्हाला ऑर्डर देतोय, की फिजिक्सच करायचंय. इथं केमिस्ट्री आणि मॅथ्सला हात लावायचा नाहीये. कळालं का? बिलकुल नाही. माझ्यावर विश्वास ठेवा रे बाळांनो, की आपल्याला काही जरी झालं तरी फिजिक्सच करायचं आहे. ओके. उद्या मी काय केलंय, माझ्या ऑफलाईन बॅचमध्ये 11th स्टँडर्डला पूर्णपणे सुट्टी दिलेली आहे. पूर्णपणे. मी पालकांना पण सांगितलंय तसं आणि ती सुट्टी मी रविवारी बरोबर ॲडजस्ट करून घेणार आहे. म्हणजे त्यांचं पण नुकसान नाही करत मी. रविवारी त्यांचा एक्स्ट्रा क्लास मी घेणार आहे. पण मुद्दा काय आहे, मग उद्या मी काय करणार आहे सांगतो, की सकाळी 8:30 वाजल्यापासून ते अगदी रात्री 10-11 वाजेपर्यंत मी पर्सनली जी ठराविक मुलं आहेत. बघा माझ्या क्लासमध्ये पण एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर आहेत. ते त्यांचं ते सेल्फ स्टडी करतात. पण जी मुलं तणावात आहेत, जी मुलं मागे पडलेत ना, जी मुलं येतायत, ज्यांची करायची इच्छा आहे ना, तर माझ्याकडे असे नमुने भरपूर आहेत, की जे फक्त नमुने आहेत. हां, नमुने आहेत. त्यांना आई-वडिलांची फी भरली त्याचं काही देणं-घेणं नाही. अशी मुलं आहेत. बघतो मला खूप राग येतो अशा मुलांचा, की कशाला क्लास तर लावतायत. नाही मी घरीच सेल्फ स्टडी करतो. अरे कर तरी ना. पण जे आहेत ना माझ्याकडे त्यांचं मी अतिशय व्यवस्थित उद्या घेणार आहे. मग कोण आहे माझ्याकडे? तुम्ही सुद्धा. मग उद्या अगदी दिवसभर मी तुमच्या बरोबर असणार आहे. ओके. कमेंटमध्ये सांगा मला कुठला टॉपिक पाहिजे. नाही, प्लॅनिंग मी करून देणार आहे. मी प्लॅनिंग करून देणार आहे. सकाळी पहाटे 5 वाजता व्हिडिओ मिळेल. तुम्हाला दिवसभराचं त्याचं शेड्यूल दिलं जाणार आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो, की उद्या सकाळी पहाटे 5 वाजता जो व्हिडिओ मिळेल त्यात माझी स्ट्रॅटेजी असणार आहे दिवसभराची. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ मला द्यायचा आहे तो 8 वाजता द्यायचा आहे तुम्हाला. किती वाजता? 8 किंवा 8:30 ला देऊया चला. 8:30 ला माझ्या इथे पण बॅच येते. ओके. मग 5 ते 8:30 काय करणार आहे तुम्ही? कालचं काही टॉपिक राहिले असतील, तर ते कव्हर करा. ओके. पण 8:30 किंवा ह्यात मी जी स्ट्रॅटेजी दिली त्यातला एखादा टॉपिक तुम्ही घेऊ शकता. 8:30 ला एक व्हिडिओ मिळाल्यानंतर दुसरा व्हिडिओ हा 10:30 ला द्यायचा आहे मला. 2-3 तासाच्या गॅपनच मला व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करायचे आहेत. 10:30 नंतर 1 वाजता देईन, नंतर 4 वाजता देईन. असे व्हिडिओ मी अपलोड करत राहीन. काय करायचंय मला? उद्या काही जरी झालं तर 30 प्लस मार्क्सचा अभ्यास करून घ्यायचा आहे. आज तुम्ही 16 मार्काचे टॉपिक संपवलेत बरं का बाळांनो आणि उद्या तुम्ही 30 प्लस मार्क्स ओके, जवळ-जवळ 30-35 मार्काचा अभ्यास केला. ओके, 34 मार्काचा केला. ॲड करा ह्याच्यात 34 ओके, 50 मार्क होतायत बाळांनो. अरे ऐका माझं. फिजिक्स मध्ये एवढा तुम्ही जर अटेम्प्ट केला, तर काय राहिलं मग? जग जिंकलं आपल्या लक्षात घ्या, जग जिंकलं. मग आता माझी एक छोटीशी रिक्वेस्ट काय आहे सांगतो. माझं प्लॅन ऐका नीट व्यवस्थित समजून घ्या किंवा मी नेहमी सांगतो बरं का, नेहमी सांगतो, की तुम्ही तणाव घेऊ नका. आता असं एक इमॅजिन करा बरं का, की फिजिक्सचा पेपर झालाय. आज बऱ्याच मुलांच्या बाबतीत तसं झालंय बरं का. इंग्लिशचा पेपर अवघड गेला. ती मुलं तणावात आहेत? आहेत. तरी नशिबानं फिजिक्सला भरपूर वेळ आहे. त्यातून बाहेर येऊन अभ्यास करतील ती मुलं. पण जर फिजिक्सचा तणाव निर्माण झाला तर? मग केमिस्ट्रीला एकच दिवस सुट्टी आहे ना, मग होणार नाही अभ्यास. मग हेच मला नको आहे. आपण 2 काही-काही मुलं 3 रिव्हिजन करणार आहेत आणि 3-3 रिव्हिजन करून तुम्ही फिजिक्सला सामोरे जाणार आहे. मग हे झाल्यानंतर फिजिक्स झाल्यानंतर सुद्धा आपण 4 वाजता केमिस्ट्री स्टार्ट करणार आहे रे बाळांनो. आणि माझं टार्गेट काय आहे, की 27 तारखेला 28 तारखेला 1 दिवस सुट्टी आणि 29ला केमिस्ट्री आहे. बरोबर आहे? मग 27 तारखेला 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. रेग्युलरली तासा-तासाला व्हिडिओ अपलोड केले जाणार आहेत त्यावेळेस सुद्धा आणि या दिवशीच 27 तारखेलाच तुमचा 60% पोर्शन तुम्हाला संपवायचा आहे आणि 28 तारखेला दुपारपर्यंत उरलेला 40% पोर्शन संपवायचाच आहे आणि दुपारनंतर ॲट एनी कॉस्ट रिव्हिजन स्टार्ट होणार आहे. एक रिव्हिजन कंप्लीट करूनच तुम्हाला झोपायचंय आणि पहाटे उठून फायनल रिव्हिजन करून मग तुम्ही पेपरला सामोरे जाणार आहे. हां, एवढं करायचंय आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं समजा 10च टॉपिक केलेत. 6 टॉपिकला तर मी आतापर्यंत कधी हात लावला नाही. चुकला तुम्ही. का नाही हात लावला? लावायला पाहिजे होता हात. पण मी तुम्हाला सांगतो
समजा तुम्ही ग्रीन केमिस्ट्रीला हात लावला नाही. मग काय करणारच नाही होय? अरे डेफिनेशन आहेत की त्यात. आरामात होईल ना? आरामात होईल लक्षात घ्या. मग आता माझं काय म्हणणं आहे, मी देणार आहे ना प्रश्न तुम्हाला, ते करा ना. मी ह्याच्या अगोदर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये बोललो होतो, की पोटॅन्शिओमीटरला वेळ लागणार आहे. लावा ना थोडा वेळ, पण बाकीचे प्रश्न सोपे आहेत. आणखीन महत्वाचं काय? आणखीन महत्वाचं असं आहे, की हे केमिस्ट्री असू दे, त्यातलं डेफिनिशन ठरलेले असतात. प्रश्न ठरलेले बघितले की आनंद वेगळा येतोय. आणखीन काय, की तुमचं सगळं जे आहे ते सीईटीवर डिपेंड आहे रे बाळांनो. सीईटीला आहे वेळ अजून. की बोर्डच्या एक्झाममध्ये मिनिमम क्रायटेरिया असतो ग्रुपिंग क्रायटेरिया. ते माझं टार्गेटच नाहीये. का? पुन्हा कॅम्पसच्या वेळेस, प्लेसमेंटच्या वेळेस ते मिनिमम क्रायटेरिया ग्रुपिंग बघत नाहीत ते. ओव्हरऑल मार्क ठराविक लागतात. हे आत्ता समजून घ्या बरं का तुम्ही लक्षात घ्या. जसं जेईईच्या मुलांना 75% चा काहीतरी क्रायटेरिया आहे ना. बघा ना बिचारे बरेचसे ॲडव्हान्सला क्वालिफाय झालेत, पण इकडे तणावात आहेत. पण होणार रे. होणार. चांगले मार्क तुम्हाला पडणार आहेत. आणि तुम्हाला सांगतो 29ला केमिस्ट्री झाल्यानंतर 1 दिवस सुट्टी आहे 1 तारखेला आय थिंक आणि 2 तारखेला मॅथ्स आहे. हे लीप इयर आहे बरं का लक्षात घ्या. आणि मॅथ्सच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगतो थेरम मी स्टार्ट करणार आहे. मी त्यावेळेस कदाचित लाईव्ह सुद्धा घेऊन तुम्हाला देऊ शकतोय. कारण मी माझ्या 11th स्टँडर्डच्या बॅचला ना आज मी तुम्हाला सांगू का 11th स्टँडर्डच्या बॅचला स्टडीला येणाऱ्या मुलांना मी कोसाइन रूल शिकवला. ओके. पण त्यांना बोललो नाही बरं का मी हा 12th आहे म्हणून टॉपिक. नाहीतर ती घाबरतात मुलं. अरे आम्ही अजून 11वीत आहे, 12th कुठलं? सांगू का? त्यांना फक्त एवढं मी सांगितलं, की कोसाइन रूलमध्ये काय? डिस्टन्स फॉर्म्युला. फक्त डिस्टन्स फॉर्म्युला आहे. बघा ना प्रूफ त्याचं. तसंच आपण लाईव्हमध्ये एकदा वेक्टरचे थेरम घेतलेत. ओके. मग ते थेरमचा व्हिडिओ तर आहे. मग उरलेले थेरम मी कव्हर करतो ना. मग ते डेरिव्हेटिव्ह असू दे, इंटिग्रेशन असू दे, त्या प्रॉपर्टीज असू देत. मी आहे ना. अरे मी असताना कसली काळजी करताय? मी असताना काळजी करायचीच नाही लक्षात घ्या. ओके. मग मग माझं कसं म्हणणं आहे, की आता फक्त आणि फक्त फिजिक्स करा. त्यात चांगले मार्क मिळवा. ओके. आणि मला माहिती आहे, सगळ्यात जास्त मार्क देणारा विषय आहे केमिस्ट्री. मला पडले होते जास्त मार्क. किती पडले होते विचारू नका. ओके. विचारताय तर सांगतो 73 होते. मग याचा अर्थ मला फिजिक्स आणि मॅथ्समध्ये कमी मार्क होते लक्षात घ्या. ह्याच्यातच 73 होते. ओव्हरऑल किती होते माहितीये का? तुम्हाला सांगतो 198 समथिंग काहीतरी मार्क होते मला. ओके. 198च होते. मग 198 होते मला त्यातले 198 होते त्यातले 73 तर इकडे होते. हां, म्हणजे 60-60, 60-62 मार्क फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये होते. फिजिक्स आणि मॅथ्समध्ये मिळून मिळून नाही. ह्यात 60 आणि ह्यात 60-62 होते लक्षात घ्या. पण केमिस्ट्रीमध्ये एवढे कसे पडले मला? अरे केमिस्ट्रीत तुम्हाला पण पडणार आहेत. मी सांगतो तशी स्ट्रॅटेजी फॉलो केली, की मार्क पडणारच आहेत. पडणारच आहेत. मग आता काय? आता इथून पुढे काय? निवांत झोप घ्या. ओके. म्हणजे हा व्हिडिओ बघताय तुम्ही. झोप नाही येत का खरं? मला पण होतं तसं. मी तुम्हाला सांगू का? जेव्हा मी रात्री उशिरा व्हिडिओ तयार करतो ना, ते व्हिडिओ तयार करायच्या अगोदर झोप आलेली असते बरं का. जेवल्यानंतर थोडीशी गुंगी येते. पण ती एक ठराविक गुंगी गेली की झोपच येत नाही लवकर. मग 11:30 कधी वाजतात, 12:30, 1, दीड, 2 वाजतात कधी-कधी. वाजतात. मग झोप येत नाही ना, मग अभ्यास करा बरं का बाबांनो. ठीक आहे. झोप येत नाही तर अभ्यास करा. मोबाईल घेऊन रील्स बघत बसू नका. मोबाईल घेऊन शॉर्ट्स बघत बसू नका. आणि बघा बाळांनो, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय काय ते लक्ष द्या. मला ना माझ्या क्लासमध्ये एक जय फडतरे नावाचा मुलगा आहे बरं का. त्याचं पण YouTube चॅनल आहे बरं का. जय फडतरे व्लॉग. Instaवर पण तो फेमस आहे खूप साताऱ्यात आमच्या. त्याचं पहिल्यापासून स्ट्रॅटेजी आहे. पेपर झाला की बाजूला ठेवायचा. त्यात काय बघायचं नाही परत काय आहे ते. मगाशी पण हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर त्याच्याशी डिस्कशन झालंय माझं. तो म्हणला, "आपलं एक नंबर आहे." अरे असंच पाहिजे रे. एक नंबर जगा. कसल्याला कुठली काळजी आणि कुठला तणाव घेत बसला लक्षात घ्या. म्हणजे सगळं सोडून द्यायचं नाही बरं का. नाहीतर तुम्ही मला काय शिकवायला लागलेत सर. बाळांनो काय करा माहितीये का? बघा मला नेहमी ना ते कॉमेडीज व्हिडिओ आठवतात बरं का. म्हणजे चुकीचे कुठले सल्ले घेऊ नका. ओके. तुम्ही योग्य जे मी सांगतोय ते ऐका. कष्ट करायची सवय लागणार आहे तुम्हाला. ते पुढे कंटिन्यू ठेवा. सीईटी होईपर्यंत चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा. ऑल द बेस्ट.